अचानक मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शस्त्र हातात घेऊन पोलीस स्टेशनच्या मागील मैदानात पोहोचले। अनेकांच्या हातात रायफल आणि काठ्या व ढाल होती, तर काही पोलिसांच्या हातात अश्रुधुराच्या नळकांड्या। अचानक काय घडलं असा प्रश्न अनेक नागरिकांना पडला आणि त्यानंतर सुरू झाली पोलिसांची दंगा काबू पथकाची रंगीत तालीम। आगामी बकरी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी संध्याकाळी कोपरगाव शहरात पूर्वतयारी करण्यात आली असून कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्यास कशा पद्धतीने हाताळावी याचे सराव करण्यात आले। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने शहरात थरारक दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक करण्यात आले। यामध्ये हवेत फायरिंग, गॅस गन आणि हातगोळा फेकण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले असून त्यानंतर शहरातील संवेदनशील व मुख्य मार्गांवरून पोलिसांनी पथसंचलन करत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला। अचानक निर्माण होणाऱ्या आपत्कालीन किंवा दंगल सदृश्य परिस्थितीवर कशा प्रकारे नियंत्रण मिळवायचे याचे थेट प्रात्यक्षिक पोलिसांनी करून दाखवले। या प्रात्यक्षिकादरम्यान पोलीस दलातील समन्वय आणि सज्जता दिसून आली। या मोहिमेत दंगल नियंत्रण साहित्यासह अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला। मॉक ड्रिल संपल्यानंतर शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील विविध प्रमुख चौक आणि संवेदनशील भागातून रूट मार्च काढण्यात आले। पोलिसांच्या या पथसंचलनामुळे गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली। शहरात आगामी सणोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। कोणत्याही नागरिकाने अफवांवर विश्वास ठेवू नये। शहरात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे। या मोहिमेत शिर्डी उपविभागीय कार्यालयाअंतर्गत असणारे पोलीस अधिकारी, कोपरगाव शहरचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, शिर्डी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश एसेकर आदींसह एकूण 7 अधिकारी आणि 44 पोलीस अंमलदार, 10 होमगार्ड सहभागी झाले होते। या रूट मार्चमुळे कोपरगाव शहराला छावणीचे स्वरूप आले होते। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।